दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। वन संरक्षण आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विकास महामंडळाची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र गुजरात सीमारेषेवर गुजरातमधील 6 आरोपी रंगेहात पकडले गेलेत। 18 नोव्हेंबर रोजी पेट युनिटच्या फिरत्या पथकाने झरी आणि आंबा वन परिक्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह अवैध वृक्षतोड, साग लाकूड वाहतूक आणि घोरपड शिकार करणाऱ्यांवर धाडसी कारवाई केली आहे। पहाटे 4 वाजता झरी बेजावड रस्त्यावर महिंद्रा पिकअप GJ05 BS 4940 आणि होंडा युनिकॉर्न GJ15 EJ 5017 थांबवून आरोपींना ताब्यात घेतले। अटकेनंतर स्पष्ट झालंय की आरोपी अवैधरित्या सागवृक्षांची तोड व वाहतूक करत होते आणि शेड्यूल I वन्यजीव घोरपडांची शिकार करत होते। जप्त मुद्देमाल 6 साग इमारती, महिंद्रा पिकअप, होंडा युनिकॉर्न आणि 2 जिवंत घोरपड यांचा यात समावेश आहे। आरोपी गुजरातमधील वलसाड जिल्ह्याचे रहिवासी भरत शिवा ठाडर, पिंट्या ठाडर, निलेश जोगार, निलेश दोडका, धावळू माडे आणि सुरेश दोडका ही आहेत। कारवाई विभागीय व्यवस्थापक डॉक्टर सुजित नेवसे, सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी व प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। प्रत्यक्ष कारवाईत वन परिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया, वनपाल भरत तायडे, चेतन चौरे, नितीन पवार, वनरक्षक कुंदन राठोड, गणेश मस्के, नावेद सय्यद, मंगेश वाघ आणि पोलीस शिपाई कैलास पवार यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। आरोपींना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात 21 नोव्हेंबर पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली असून तपास कार्य सुरू आहे। वन संरक्षण आणि वन्यजीव संरक्षणासाठी अशीच कठोर व सातत्यपूर्ण कारवाई पुढेही सुरू राहणार असा विश्वास अधिकारी व्यक्त करतायत। विनोद साहाळे, दक्ष न्यूज, पेठ।